नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. तर अमावस्येच्या दिवशी मी लाईव्ह केलं होतं आणि अमावस्येच्या दिवशी काय काय घरामध्ये झालं हे तुम्हाला मी सांगितलंच आहे की किती मला त्रास झाला. घरात जर निगेटिव्हिटी असेल तर त्रास होतोच. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी अमावस्येची जी काही पूजा केली, जे काही सेवा केली आहे त्याचाच व्हिडिओ बनवला होता. तर गुरुपौर्णिमा आहे 21 तारखेला. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे. आपल्याला आपल्या गुरूंना त्या दिवशी आपल्याकडून काहीतर भेट द्यायची आहे. तर ती भेट कशी द्यायची आहे? तर आपण सेवा करून स्वामींची आपल्याला भेट द्यायची आहे. तर स्वामींना काय आवडतं? स्वामींना सेवा आवडते. तर कसली सेवा आवडते? तर आपण एखाद्याला मदत करणं किंवा एखादा जर दुःखात असेल, अडचणीत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारची मदत करा. आर्थिक किंवा तुम्हाला कशी जमेल तशी तुम्ही त्याला मदत करू शकता. अशा प्रकारची तुम्ही मदत करा. ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे स्वामींची. आणि त्याचबरोबर स्वामींची दुसरी सेवा म्हणजे पारायण. स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पारायण करायचं आहे. आता 21 दिवस तर झालेले आहेत. जे कोणी स्वामी भक्त 21 दिवसाचे पारायणाला बसले आहेत तर ते उत्तमच आहे त्यांच्यासाठी ती सेवा. परत ज्यांना कोणाला अडचण आली असेल, जे कोणी बसले नसतील 21 दिवसाच्या पारायणाला, ज्यांची इच्छा होती पारायण करायची पण त्यांना पारायणाला बसता आलं नाही 21 दिवसाचं, तर तुमच्यासाठी काही वेळ निघून गेलेली नाही आहे. तर 11 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. तर 11 दिवसाचं पारायण पण स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही करू शकता. तर तेच आपल्याला करायचं आहे. तर ते कधी करायचं आहे? आपल्याला 11 तारखेला स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाला आपल्याला बसायचं आहे. 11 तारखेला गुरुवारी 11 तारखेपासून रविवारी 21 तारखेपर्यंत 11 दिवस होतात. तर त्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला बसायचे आहे. गुरुचरित्राचंही तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला जे वाटेल मनाला की मला हे करायचं आहे स्वामींसाठी, तर ते तुम्ही करा. गुरुचरित्राचं पारायण करा, स्वामी चरित्राचं पारायण करा, गुरुलीलामृताचं पारायण करा, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, स्वामी चरित्र वाचा. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही स्वामींची सेवा करा. आता बरेच असे स्वामी भक्त आहेत की त्यांना बाहेर जॉबला जावं लागतं, तर त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. तर त्यांनी काय करायचं की त्यांनी संकल्प घेऊन 11 वेळा तारक मंत्र किंवा 21 वेळा तारक मंत्र किंवा स्वामींच्या 21 माळा जप हे पण तुम्ही करू शकता. प्रत्येक जी कुठली तुम्ही सेवा करणार आहे, प्रत्येक सेवेसाठी तुम्ही अगोदर संकल्प घ्या आणि मग सेवा करा. आणि आपल्या गुरुवर, आपल्या स्वामीवर विश्वास असायला पाहिजे. आपण आपल्या गुरूंशी पूर्णपणे एकनिष्ठ असायला हवं. तरच जी कुठली आपण सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला फळ मिळतात. जगात असला कुठलाच व्यक्ती नाही की त्याला कुठलं त्रास नाही किंवा त्याला कुठलं दुःख नाही. आपापल्या परीने सर्वांना दुःख आहे. सगळ्यांच्या जीवनात काही ना काहीतरी संकट आहेत, अडचणी आहेत. तर त्या संकटाच्या वेळी आपण जर स्वामींचे पाय धरूनच त्यांची सेवा केली, गुरूंच्या चरणाचीच आपण सेवा केली, तर आपल्याला त्या संकटातून स्वामी तारून नेतील. स्वामींचे चरण आपण सोडायचे नाही. आपण काय करतो म्हणजे बरेच असे भक्त आहेत की काय करतात की थोड्या दिवस सोमवार आला महादेवाची पूजा, मंगळवार आला देवीची पूजा, गुरुवार आला स्वामींची पूजा, परत शनिवार आला हनुमानजीची पूजा. प्रत्येक वाराला प्रत्येक वेळी त्यांचे देव चेंज होत असतात. तर असं करायचं नाही. एकवर आपण विश्वास ठेवला ना, त्या देवावरच आपण विश्वास ठेवायचा आणि त्यांची सेवा करायची. भले आपलं काहीतरी वाईट होऊ दे आपल्या आयुष्यात किंवा चांगलं होऊ दे, हे त्या देवांचीच इच्छा आहे असा विचार करायचा. ह्याला म्हणतात की पूर्णपणे आपण त्या देवाला शरण गेलो आहे. तर जे काही आपल्या आयुष्यात घडते वाईट किंवा चांगलं, हे आपल्या आराध्य देवताची इच्छा आहे असंच विचार करायचा. असा विचार करायचा नाही की मी हे केलं तर मी एवढ्या दिवस मी महादेवाची पूजा करत होतो आणि मला भरपूरच त्रास व्हायला लागला, तर मी आता ती पूजा सोडून दिली, मी आता देवीची पूजा करते. तर असं करू नका. आपल्या गुरूंशी आपण एकनिष्ठ असायला पाहिजे. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असायला पाहिजे.
तरच आपल्याला त्या सेवेचे फळ मिळतात. हे बघा, आता आपले काहीतरी कर्म आहेत, ह्या जन्मीचे नाही, ह्या जन्मी आपण खूप चांगलं व्यवस्थित करतोय, कुणाचाही मन दुखवत नाही, तर आपल्या पूर्वजन्मीचे काहीतरी भोग असतील, तेच आपले भोग आपल्याला ह्या जन्मी भोगावे लागत आहे. तर ते भोग काय आपण भोगल्याशिवाय संपणार नाहीत, की आपण थोडीफार सेवा केली आणि ते आपले भोग संपले, असं नाही. ते जे काही भोग आपल्याला भोगायचे आहे ते भोगायला लागणारच आपल्याला. पण आपण सेवेत आल्यामुळं काय होतं, की त्या भोगाचे जे आपल्याला त्रास होणार ते आपल्याला ते म्हणजे जाणवत पण नाहीत, की तो संकट कधी येऊन गेला हे आपल्याला कळत पण नाही. म्हणजे एवढं कणभर आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींचा. तर त्यामुळे आपल्याला स्वामी सेवेत राहायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. रोजच्या रोज आपल्याला देवासाठी थोडंफार टाईम काढायला पाहिजे. ज्यांना पारायणं स्वामींची जी कुठली सेवा जमत नाही त्याने माणसांची सेवा करावी. गुरुपौर्णिमेला माणसांची सेवा कुठल्याही पद्धतीने, जे गरजू आहेत त्यांची तुम्ही कुठल्याही प्रकारे सेवा करा, ती सेवा स्वामींच्या चरणीच पोहोचेल. आणि ही पारायणापेक्षा पण आणि तारक मंत्रापेक्षा पण, जपमाळीपेक्षा पण उच्च कोटीची सेवा ठरेल. गरजू लोकांची तुम्ही सेवा करा, त्यांचे आशीर्वाद घ्या, हीच खूप मोठी सेवा होईल तुमच्यासाठी. आणि घरातील म्हणजे आपले आई वडील, मोठे भाऊ बहीण, त्यांचा पण तुम्ही त्या दिवशी आशीर्वाद घ्या. घरातल्या कुठल्याही माणसांची मनं दुखवू नका. आपण स्वामींची सेवा करतो, पारायणं करतो, उपवास करतो आणि आपल्या घरातल्या माणसांचीच आपण मनं दुखवतो, तर स्वामी कसे आपल्यावर प्रसन्न होतील आणि कशा प्रकारे स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील. आणि हे सगळं तुम्ही जर जपताय, घरातल्या माणसांची मनं जपताय, बाहेर जर कुणी तुम्हाला गरजू दिसेल किंवा कुणीतरी अडचणीत दिसेल, तर त्याला तुम्ही परिपूर्णपणे तुमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही मदत करताय. घरात पण तुम्ही कोणाचं मन दुखवत नाही, घरातल्यांशी पण तुम्ही व्यवस्थित आहात. आणि मग तुम्ही स्वामींची सेवा करा, पारायण करा, जप करा, उपवास करा. तर मग ती जी काही तुम्ही सेवा करता त्या सेवेचं पुण्य तुमच्या पदरी 100% पडणार. त्या पुण्याचा संचय तुम्ही जन्मोनजन्मी तुमच्यापर्यंत राहील. व्हिडिओमध्ये बोलताना जर काही चूक झाली असेल, चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा, कारण की स्वामींची आज्ञा घेऊनच मी व्हिडिओ बनवते. तर जे काही स्वामी मला सुचवतील, जे काही मार्ग दाखवतील तेच मी व्हिडिओमध्ये सांगते. तर काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.